नमस्कार, मी पूनम शंखनाथ विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते। आज जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिन। हा दिन वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन तर्फे सर्वप्रथम जगभरातील सर्व मान्यताप्राप्त कार्यक्रम म्हणून साजरा केला जावा, ज्या योगे तंबाखूच्या धूम्रपानामुळे उद्भवणाऱ्या सर्व समस्यांविषयी लोकांनी सहज जागरूक व्हावे आणि आरोग्य संबंधीची गुंतागुंत होऊ नये। संपूर्ण जगात तंबाखू आणि लोकांचे निरोगी जीवन करण्यासाठी हा दिवस पाळला जातो। तर जाणून घेऊया आजचा विशेष रिपोर्ट। आजचा दिवस तंबाखूच्या दुष्परिणामांविषयी जाणून घेण्याबाबत आणि तंबाखूच्या व्यसनापासून दूर जाण्यासाठी साजरा करण्यात येतो। अनेक अभ्यासांमधून ही बाब समोर आली आहे की धूम्रपान करणारे अनेक लोक म्हणतात की हे व्यसन सोडणं त्यांच्यासाठी सोपं नाही। अनेक प्रयत्नानंतरही त्यांना व्यसन सोडण्यात अपयश येतं। जागतिक आरोग्य संघटनेचे तंबाखू आणि फुफ्फुसा संबंधित आरोग्यावरील दुष्परिणाम हे या वर्षीच्या तंबाखू विरोधी दिनाचे घोषवाक्य आहे। गुटखा, सिगारेट, सिगार, हुक्का या सगळ्यांमध्येच तंबाखूचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो। अनेकांना सिगरेट, तंबाखू सतत घेण्याची सवय लागलेली असते। ही सवय इतकी वाढली जाते की अगदी तासाला तंबाखू सिगरेट लागते। याचा शरीरावर खोलवर परिणाम होत असतो। कॅन्सर, तोंडाचा अल्सर यासारखे आजारही होतात, पण तंबाखू खाणं सुटत नाही। अनेकांना तंबाखू सोडण्याची इच्छा असते, पण याची इतकी सवय लागलेली असते की कितीही प्रयत्न केले तरी खाण्याची इच्छा होतेच। तंबाखू सिगरेट सोडण्यासाठी मोठ्या इच्छाशक्तीची गरज असते। सिगरेट, तंबाखू सोडण्याचा निर्णय घ्या आणि स्वतःवर नियंत्रण ठेवा। वर्ल्ड नो टोबॅको डे हा 31 मेला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने चालू केलेली एक मोहीम आहे, जेणेकरून लोकांना ते जागृत करू इच्छितात की तंबाखूमुळे अनेक रोगांना आपण आमंत्रण देतो आणि त्या रोगांमुळे बऱ्याच वेळा जीवघेणा आजार होऊ शकतो। त्या तंबाखूमुळे जीवघेणा आजार होऊ शकतो, म्हणून हा नो टोबॅको डे सेलिब्रेट केला। काही लोक स्वतः सिगरेट ओढत नाही, परंतु दुसऱ्यांसोबत उभे राहतात। जेव्हा धूम्रपान करणारा धूर सोडतो तेव्हा तो धूर सोबत असणाऱ्या व्यक्तींच्या नाक आणि श्वसन नलिकेद्वारे फुफ्फुसात जातो। धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींपेक्षा तुलनेने धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तीला या धुराचा अधिक त्रास होतो। सिगरेट, तंबाखू सोडण्यासाठी स्वतःवर कंट्रोल असणं आवश्यक आहे। तंबाखू सिगरेटची सवय सोडण्यासाठी काही उपाय फायदेशीर ठरतात। चिविंग गम सिगरेट दूर करण्यासाठी चांगला उपाय आहे। थकवा किंवा तणावामुळे अनेकांना सिगरेट पिण्याची इच्छा होते। ज्यावेळी सिगरेट पिण्याची इच्छा होते त्यावेळी योगा करावा। योगाचे काही सोपे उपाय मन शांत करते आणि सिगरेट पिण्याची इच्छा कमी होते। सिगारेटची इच्छा झाल्यास ग्रीन टी फायदेशीर ठरते। ग्रीन टी पिल्याने सिगरेट पिण्याची इच्छा कमी होते। बडीशेप ही तुपात टाकून तव्यावर सुकवल्याने आणि नंतर ती खाल्ल्याने सिगरेट पिण्याची इच्छा कमी होते। नमस्कार, मी डॉक्टर SD मेश्राम, संजीवनी आयुर्वेदिक कॅन्सर हॉस्पिटल, नागपूर। आज 31 मे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तंबाखू विरोधी दिन म्हणून आहे। तर त्या दृष्टीने आजचा जो तंबाखू विरोधी दिन आपल्याला याविषयी काही चर्चा करायची आहे। तर आता हा तंबाखू विरोधी दिन आपण नेमकं याचं कारण काय, कशामुळे आपण हे करतो, यामागचा उद्देश असा आहे की तंबाखूबद्दल जनजागृती लोकांमध्ये होणे, अवेअरनेस होणे हे गरजेचं आहे। कारण आज आपण पाहतो आहे की जवळजवळ 200 प्रकारचे जे कॅन्सर आहेत, तर त्या कॅन्सरमध्ये जर 35% कॅन्सर जे आहे ते ओरल कॅन्सर आहेत। आणि आपल्या इंडियामध्ये आपण जर पाहिलं तर याचं प्रमाण खूप आहे। दरवर्षी साधारणतः 10 लाख लोकांची ॲडिशन त्याच्यामध्ये होत असते। आणि त्याच्यामध्ये जर पाहिलं तर इतर कॅन्सरच्या मानाने जवळजवळ 35% कॅन्सर एकट्या ओरल कॅन्सरचे आहेत। आणि त्याला कारण आहे 90% कॉज आहे ते म्हणजे तंबाखू सेवन, आपण व्यसन म्हणतो। तर आता हे जे तंबाखू आहे तर त्याच्यामध्ये अनेक प्रकार आहेत। तंबाखू असेल, गुटखा असेल, त्याच्यानंतर सिगारेट आहे। तर हे या प्रकारचे जे सेवन केल्यानंतर त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे कॅन्सर होतो, तसे तर बाकीचे पण कॅन्सर होतातच, परंतु ओरल कॅन्सर ज्याला आपण माउथ कॅन्सर म्हणतो, हा माउथ कॅन्सर होण्याचं एकमेव कारण आहे ते म्हणजे तंबाखूचं सेवन। तर काय होतं की तंबाखू बरेच लोक काय करतात, नुसतं ठेवतात, कोणी पोटात घेतात। तर त्याच्यामध्ये तंबाखूचं जे प्रमाण आहे तर ते तंबाखू सेवन करण्यापेक्षाही
तंबाखू एका ठिकाणी ठेवणे हे अतिशय धोकादायक आहे. कारण त्याच्यामध्ये काय असतं की दोन्ही प्रकारचे इफेक्ट त्या ठिकाणी होत असतो. एक तर लोकल जे म्युकस मेम्ब्रेन असते ओरलची, तर ती त्या ठिकाणी त्याचं घर्षण होतं आणि घर्षण झाल्यामुळे त्या ठिकाणी एक प्रकारचा मास लिजन जी जखम आहे ती तयार होते. त्याच्यानंतर ती लाळ्याच्या मार्फत सलावाच्या मार्फत ती स्टमकमध्ये जाते आणि स्टमकमध्ये गेल्यानंतर लिव्हर कॅन्सर, स्टमक कॅन्सर, इसोफेगस कॅन्सर अशा प्रकारचे होतात. त्यानंतर आता तंबाखूचं जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये जवळजवळ 22 प्रकारचे टॉक्झिन्स, विष ज्याला म्हणतो आपण, ते असतात आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे विष आहे जे शरीराला अतिशय घातक आहे ते म्हणजे त्याच्यामध्ये हे ते म्हणजे निकोटिनिक ॲसिड किंवा निकोटीन ज्याला म्हणू आपण. त्यानंतर त्याच्यामध्ये आहे आपलं हे टार आहे, त्याच्यानंतर कार्बन मोनॉक्साईड आहे, आर्सेनिक आहे, लीड आहे. तर हे अतिशय घातक हे टॉक्झिन्स आहेत हे ज्या तंबाखूमध्ये असतात आणि हे आपल्याला पोटामध्ये गेल्यानंतर हे जवळजवळ जेवढ्या काही सिस्टीम आपल्या शरीरामध्ये आहेत म्हणजे ब्रेन सिस्टम, म्हणजे जी आपली सेंट्रल नर्व्हस सिस्टीम आहे, ब्रेन, त्याच्यानंतर हे अन्ननलिका, लंग्स आहे, तर हे बरेच सगळ्या सिस्टीममध्ये आपल्याला कॅन्सर होण्याची शक्यता याच्यामध्ये असते. जसं आता विशेषतः जे काही सिगारेट पिणारे लोक असतात त्याच्यामध्ये पण तंबाखू असतो. तर सिगारेट पिल्यानंतर काय होतं की त्याच्यामध्ये असणाऱ्या तंबाखूमुळे त्याचा जो धूर आहे तो लंग्समध्ये जातो आणि त्या ठिकाणी लंग कॅन्सर होण्याचं प्रमुख कारण हे सिगारेट असतं. तर त्या सिगारेटमध्ये कसं असतं की आता तसा एक त्याचा रूल आहे की जर व्यक्ती रोज म्हणजे एक सिगारेट जर घेत असेल तर जवळजवळ अर्धा तासाचं आयुष्य त्या व्यक्तीचं घटत असतं. म्हणजे जवळ 48 सिगारेट तो व्यक्ती घेत असेल तर त्याचं एक दिवसाचं आयुष्य ते कमी होतं. तर अशा प्रकारे आपल्याला बरेच या आपण माझं मार्ग म्हणजे हे अवेअरनेस याच्यासाठी आहे की बरेचसे जे ओरल कॅन्सर आहे जे आता मी बाकीच्या सिस्टमचे सुद्धा कॅन्सर आहे तर ते आपण कॅन्सर हे आपण टाळू शकतो, हे आपल्या हाती आहे. बरेचदा आणि काय असतं की म्हणून प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, हे फार महत्त्वाचं आहे. पण काय असतं का मी बऱ्याचदा लोकांना सांगतो की बाबा तुम्ही हे टोबॅको घेऊ नका, अशा प्रकारचा कॅन्सर होतो. त्यांना माहिती आहे, ते वाचतात, ह्या सगळ्या गोष्टीच असते. पण तरी ते कसं असतं की त्यांना त्याची सिव्हिरिटी माहीत नसते. ते टोबॅकोचं सेवन सतत करतात आणि मग जेव्हा तो कॅन्सर होतो ना झाल्यानंतर मग त्यांच्याकडे इतके ती म्हणजे मग सर्जरी, किमो, रेडिएशन घ्या आणि फक्त लाईफ प्रोलॉंग करायच्या पलीकडे काही हे नसतं. तर तशा प्रकारे ही पहिली गोष्ट, हा कॅन्सर होऊच नाही द्यायचा, आपल्या हाती आहे. आपण जर ह्या सगळ्या गोष्टी टाळल्या तर आपण कॅन्सर होऊ न देण्यासाठी आपण स्वतः प्रयत्नशील राहायला पाहिजे. आणि इन केस समजा जर झालंही असेल तर इमिजिएट त्याचं निदान करून आपल्या आयुर्वेदिक आपण ट्रीटमेंट त्याच्यामध्ये 15 वर्षापासून सुरू केलेली आहे आपल्या हॉस्पिटलच्या माध्यमातून. तर ही ट्रीटमेंट घेऊन आपण पूर्णपणे बरं होऊ शकता. परंतु आज या नो टोबॅको डे, ज्याला आपण तंबाखू विरोधी दिन, या दिवशी मी आपणाला सगळ्यांना सांगू इच्छितो की बाबांनो, मानवाचं जीवन अतिशय महत्त्वाचं आहे आणि तुम्ही जे कॅन्सर आहे ते आपण कॅन्सर होऊच नाही द्यायचा. चूक करून दुरुस्त करण्यापेक्षा चूकच नाही करायची. म्हणून कुठल्याही व्यक्तीने कुठल्याही तंबाखूचं सेवन, सिगारेट जसं आजच्या आजच आपण सोडा. हेच मानतो की बरेच दिवसाची सवय असते, एकाएकी सोडणं पॉसिबल नसतं. त्याच्यासाठी एक रूल असतो की त्याचं प्रमाण हळूहळू कमी सोडून द्या. एकाएकी सोडलं तर त्याचासुद्धा ॲडवर्स इफेक्ट बॉडीवर असतो. तरी पण तंबाखू सोडणं हे बरेचसे आपल्या हाती आहे. आणि ज्यांना पॉसिबल नाही आहे आपल्या म्हणजे स्वतः सोडणे, तर अशांसाठी आमच्याकडे काही आयुर्वेदिक मेडिसिनसुद्धा आहेत. ते जर आपण घेतले तर निश्चितच तंबाखू खाण्यासाठी आपली इच्छा होणार नाही आणि तो तंबाखू जर सुटला तर जवळजवळ 35% कॅन्सर आपण प्रिव्हेंट करू शकतो. नमस्कार. व्हिटॅमिन सी युक्त फळं खावी. संत्री, आवळा, सफरचंद, पेरू यासारख्या फळांमुळे या सवयींपासून सुटका होते. व्हिटॅमिन सी शरीरातील निकोटीन डिटॉक्स करण्यासाठी तसंच त्याची तलफ कमी करण्यासाठी मदत करतात. तंबाखू सिगरेटची इच्छा झाल्यास दालचिनी खाल्ल्याने त्याचा खूप फायदा होतो. फ्लेवर्ड टूथपिकचा वापर करू शकतो आपण. टूथपिकचा स्वाद तोंडात बराच वेळ राहतो, त्यामुळे सिगरेट पिण्याची इच्छा होत नाही. जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिन जगभर साजरा करण्याचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे तंबाखू किंवा त्याच्या उत्पादनाचा वापर कमी करणे किंवा रोखण्यासाठी सामान्य लोकांना प्रोत्साहन देणे आणि प्रोत्साहित करणे. कारण यामुळे काही घातक रोग जसे की कर्करोग, हृदयरोग होऊ शकतात किंवा अगदी मृत्यू पण होऊ शकतो.
शेवटी सगळ्यांना एकच म्हणणं आहे की तंबाखू सोडा आणि स्वतःचा जीव वाचवा आणि अगदी निरोगी राहा. नमस्कार, मैं डॉक्टर मंगेश पाटिल. मैं अमेरिकन ऑन्कोलॉजी इंस्टीट्यूट नागपुर में कंसल्टेंट रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट हूँ. 31 मई वर्ल्ड नो टोबैको डे के तौर पे मनाया जाता है. तंबाकू के सेवन के कारण मानवीय जीवन की अपरिमित हानि होती है. तंबाकू से अनेक प्रकार के कैंसर्स होते हैं. तंबाकू की वजह से फेफड़ों की बीमारियां होती है, स्ट्रोक की बीमारी होती है, हार्ट की बीमारियां होती है और इस तरीके के और भी अनेक व्याधियां तंबाकू की वजह से होती है. तंबाकू में निकोटीन होता है जिसकी वजह से हमें उसकी आदत लगती है. तंबाकू जो है हमारे दिमाग के जो रिवॉर्ड सेंटर होते हैं वहां पर जाकर डोपामीन का फ्लडिंग करने की वजह से उससे हमें एक ऐसा एहसास मिलता है कि हमें आनंद होता है या जो तकलीफ है जिससे हमें जो चीज के कारण तकलीफ होती है उससे डिस्ट्रैक्शन बनता है, उसके कारण हमें उसकी आदत लग जाती है. परंतु तंबाकू के सेवन की वजह से तंबाकू में जो अनेक प्रकार के घटक होते हैं जिससे कैंसर होता है, जिसे हम कार्सिनोजेनिक एजेंट्स बोलते हैं, उसके कारण मुंह का कैंसर, गले का कैंसर, लंग्स का कैंसर, स्टमक का कैंसर, पैंक्रियास का कैंसर, कोलन और रेक्टम का कैंसर, ऐसे लीवर का कैंसर, ऐसे अनेक प्रकार के कैंसर्स होते हैं. यदि अगर हम तंबाकू का सेवन रोकते हैं, तंबाकू का सेवन अनेक प्रकार से किया जाता है. कोई इसे गुटखे के तौर पे, मशरी के तौर पे चबाते हैं, कोई इसे स्मोकिंग, सिगरेट बीड़ी के तरीके से स्मोकिंग करते हैं. तो ये कैंसर में कम से कम 70 अलग अलग प्रकार के कार्सिनोजेनिक एजेंट्स पाए जाते हैं. यदि हम तंबाकू का सेवन रोकते हैं तो हम इस प्रकार के अनेक कैंसरों से बच सकते हैं, फेफड़ों की बीमारियों से बच सकते हैं, हार्ट की बीमारियों से बच सकते हैं और हम एक हेल्दी लाइफ जी सकते हैं, हमारा जीवन बढ़ा सकते हैं. तो चलिए आज हम इस वर्ल्ड नो टोबैको डे पे प्रतिज्ञा करते हैं कि हम तंबाकू का कोई भी प्रकार से सेवन ना करें ताकि हम हमारा जीवन हेल्दी बना सके. से नो टू टोबैको, से यस टू कैंसर फ्री लाइफ.